चला आज मी तुम्हाला दाखवते की अमेरिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही घर भाड्याने देत असता किंवा घर विकत असता त्यावेळेस कोणत्या कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला घराच्या सोबत अगदी मोफत मिळतात. सगळ्यात पहिली गोष्ट, घर कम्प्लिटली एम्प्टी असावं लागतं. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं फर्निचर तुम्हाला ठेवता येत नाही. तुम्ही बघू शकता सगळं घर कम्प्लिटली एम्प्टी आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू ही वर्किंग कंडिशनमध्ये हवी, म्हणजे लिटरली एक एक बल्बसुद्धा ते चेक करतात आणि प्रत्येक गोष्ट वर्किंग कंडिशनमध्येच द्यावी लागते. तर तसं बघायला गेलं तर फर्निचर तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे ऑफकोर्स, पण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. रेफ्रिजरेटर हे जे घराचे ओनर आहेत ते डिसाईड करतात, ॲटलिस्ट टेक्सासमध्ये, की रेफ्रिजरेटर घरासोबत असेल की नाही. त्यानंतर ज्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये आहे मायक्रोवेव्ह, स्टव टॉप, ओव्हन आणि डिशवॉशर. या बेसिक इलेक्ट्रॉनिक वस्तू घर भाड्याने देत असताना किंवा विकत असताना तुम्हाला मिळतातच. त्याशिवाय अमेरिकेतली घरं ही सेंट्रलाइज्ड AC किंवा सेंट्रलाइज हीटरची असतात. त्यामुळे सेंट्रलाइज हीटिंग कूलिंग सिस्टीमसाठी जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते घराच्या सोबतच राहतात. आणि त्यानंतर इथे मिळणारं वॉटर हीटर ते सुद्धा प्रत्येक घरासोबत कंपल्सरी मिळतं. मग ते तुम्ही भाड्याने घ्या किंवा विकत घ्या. अजून एक मेन गोष्ट म्हणजे घर चकाचक क्लीन असावं लागतं. थोडीसुद्धा धूळ, घाण, कचरा घरामध्ये ठेवून जमत नाही. कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवू शकत नाही. मी आता जाते आमच्या घराच्या इकडच्या बाजूला. तुम्ही इथे बघू शकता, ही आहे बेडरूम. तुम्ही जर खाली बघाल तर घर कम्प्लिटली क्लीन आहे. आणि ज्यावेळेस टेनंट किंवा घर विकणारे घर सोडून जात असतात त्यावेळेस त्यांना हे घर अशाच कंडिशनमध्ये परत रिटर्न करावं लागतं. हे घर जर घाण झालेलं असेल तर जो टेनंट इथे राहत असतो त्याला फाईन भरावा लागतो.